मित्रांनो धुळं म्हैस बाजार एवढा मोठा म्हैस बाजार आहे की तुम्हाला बघा इकडे मद्रासून आलेले देखील तुम्हाला बघायला भेटतील। हे कुठले व्यापारी काय ये आमचे चेन्नई वाले सेट है, चेन्नई वाले, ये चेन्नई वाले, चाइना मीडिया मित्रांनो चेन्नई कहाँ से हो? पूरी गैंग है, पूरी गैंग है। हाँ 5 गाड़ा लेने को आए हैं। 5 कैसे बोल रहे हैं? इनका कहना है क्या बहुत रेट बता रहे हैं, बहुत कहना है। आज पहली बार है कि इससे पहले भी आ गए? बहुत पहले भी आए मित्रांनो हे बघा चेन्नई से बेंगलोर से आगे, बेंगलोर के आगे। अच्छा अभी कितने पैसा ली? अभी 2 गाड़ी अभी ले लिया, 2 गाड़ी ले लिया और 3 गाड़ी बाकी है। अच्छा टोटल 5 गाड़ी जाएगी। मुर्गन चेन्नई, मुर्गन चेन्नई, इधर ही माल मिलता, धुलिया मार्केट में। अच्छा नहीं मिलता नहीं, यही बड़ा मंडी है। ये कल उधर से चेन्नई से लेने। अपने गांव में माल है तो अपन का झुकेंगे क्या? नहीं चलो बाय बाय चलो मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही खूप लांबून लांबून हा धुळं म्हैस बाजार एवढा मोठा म्हैस बाजार आहे की तुम्हाला पूर्ण ऑल महाराष्ट्र, त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राबाहेर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, जसे की आता चेन्नईवरून आलेले तर खूप लांब लांब मित्रांनो इथून जाफराबादी म्हशी जात असतात। आणि बरेच लोक म्हणतात की जाफराबादीला क्लायमेट मॅच होईल का? मित्रांनो एवढ्या लांबपर्यंत जाफराबादी म्हशी या जात असतात, क्लायमेट मॅच होतं म्हणून जाऊ राहिल्या। तुम्ही बघताय गुजरातची जाते मित्रांनो ही, आणि हा खूप मोठा बाजार आहे जाफराबादीचा स्पेशली। हो दादा घेतली का? केवढ्यात घेतली? 1,31,000ची। दूध किती दिला आता? 12 लिटर दूध आहे। 12 लिटर आहे। तिसरं जाऊ असेल ना? दुसरं मित्रांनो 1,31,000ची म्हैस आहे बघा, 12 लिटर दूध आहे, 6 लिटर। हे बघा तिसऱ्यामध्ये असेल ती, भाऊ दुसरं सांगतो का? सो इकडे चला अजून तुम्हाला मध्ये इकडे म्हशी दाखवतो। हे बघा ग्रीन मॅट बांधणं चालू आहे मशीनसाठी। आता उन्हाळा लागल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो, जानेवारी आहे पण ऊन एवढं पडतंय, सकाळी थंडी, दुपारी ऊन, रात्री गरम। इकडे बघा या म्हशी बघा, एकीला तेल लावायला एकीला लावायला नाही अजून। हे बघा मशीनची क्वालिटी बघा मित्रांनो, इकडे क्वालिटी बघायला भेटेल। तुम्ही कितीही आले, कितीही गाड्या, आता हे बघा चेन्नईवरून आणले, त्यांना 5 गाड्या माल घ्यायचा आहे, तर कितीही गाड्या माल घ्यायचे इथं तुम्हाला माल उपलब्ध होऊन जाईल, कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती हा बाजार वगैरे तुम्हाला बघायला भेटेल। बघा क्वालिटी वगैरे बघा, मशीनची क्वालिटी 1 नंबर भेटेल। तिकडे हेला पण दिसतोय, हे बघा हो हो तिकडे बघा हाय भैया कितने पैसे अभी? 8 पैसे। 1 गाड़ी माल है मतलब? सब जनी क्या, बाकी का भी नहीं? सब जनी है। अच्छा ओके मित्रांनो बघा मशीनची क्वालिटी। क्या बोलते इसकी कीमत? उसकी 2 लाख है। इसकी 2 लाख है। अच्छा कितना दूध है उसमें? 8 है। 8 है मित्रांनो, याच्यात 8 लिटर दूध आहे, 2 लाख रुपये किंमत आहे। मुर्रा आहे, 6 दात पाळली आहे। 6 दात आहे का? अच्छा मित्रांनो 6 दात पाळली आहे बघा। मुर्रामध्ये मुर्रा खूप कमी बघायला भेटेल मार्केटमध्ये तुम्हाला। बर इकडे इसका क्या बोल रहे हो सेठ? 180 इसका मित्रांनो 1,80,000 किंमत हिची वाली। गाभिन है जन जाएंगे वो आजकल में। ठीक है ये इसकी ये कच उसकी क्या? 120 है इसकी, 180 उसकी, 2 उसकी, इसकी 120। इसकी 120। ये बघा मित्रांनो, ये बघा सेठ ये कहाँ की खरीदी आपकी? वो वैसे जो मुर्रा हरियाणा, और ये हरियाणा की है वो, और ये बाकी भी हरियाणा की। अच्छा ये कौन सी नस्ल आती है? ये हरियाणा की भैंस आती। अच्छा इनकी क्या कीमत बोल रहे हो? इसकी 120। अच्छा 120। दूध कितना रहेगा इनमें? 10? हाँ आराम से है ना, एक टाइम का 5 6 लीटर एक टाइम का 6 आ जाएगा। उसको कौन सी वो लास्ट वाले को? ओके
अभी जन गई है, ये अभी जनी अंदर की है, जाफरी है। कहाँ की? पोरबंदर की? ये जाफरी पोरबंदर की अभी जनी है, ये अभी गंदा जन। हुआ। अच्छा, पहले पेट में क्या दूसरे में? ये दूसरे में है। दूसरे चार दांती। दूसरे में है। अच्छा, क्या बोल रहे सेठ इसकी? उसके 220 220। और ये बेचना है? ये हिला यहाँ बोला इसके 2 दांत है जी, 2 दांती। ये कौन सी नस्ल में आ रहा है? 2 दांत जाफरा है, जाफरा है। प्योर जात वाला। हे बघा मित्रांनो, प्युअर दात। 4 दांत पे है क्या? हाँ 2 दांत, 2 दांत पे है क्या? 2 दांत। अच्छा, क्या बोल रहे इसका? इसके 31 31। मोबाइल नंबर बोल दो सेठ। 81 81 26 93 93 4 4001। 4001। ठीक है। क्या नाम है आपका? बोल बाबू। शद्दाम। शद्दाम। ठीक है। बघा मित्रांनो, मशीनची आंघोळ घालणं चालू आहे. चालू गाडीचा माल असतो. कधी कधी हा माल सकाळी येतो, कधी कधी संध्याकाळी येतो. बहुतेक हा माल सकाळी आला असेल म्हणून आता धुणं वगैरे चालू आहे. आता धुवून चोन तेल वगैरे लावून तुम्हाला म्हशी एकदम दाखवल्या जातील. तर मित्रांनो, बाजार हा दिवसभर चालतो. मंगळवारच्या दिवशी दिवसभर मार्केट चालू असते. बघा, साबणाने धुवून चोन एकदम साफसुथऱ्या केल्या जातात, जेणेकरून कस्टमरांच्या नजरेत बसावी. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज आपण धुळे म्हैस बाजारामध्ये आहे. धुळे म्हटल्यावर उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे, प्युअर खानदेशी अहिराणी जिल्हा. तर मित्रांनो, धुळे म्हैस बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये 1 नंबर असा म्हैस बाजार आहे. कारण की ह्या म्हैस बाजारामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून कस्टमर ग्राहक इथं म्हशी घ्यायसाठी ग्राहक येत असतात. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, ह्या भागातून देखील मित्रांनो, छत्तीसगड असेल, ह्या भागातून देखील मित्रांनो ग्राहक ह्या बाजारामध्ये म्हशी घेण्यासाठी येत असतात. तर महाराष्ट्रामधून जर म्हणायचं म्हटलं मित्रांनो, नांदेड, परभणी हा पट्टा खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला बघायला भेटेल इथं घेण्यासाठी. खास करून व्यापारी वर्ग असेल, खूप लांब लांबून म्हशी घेण्यासाठी येत असतात. तर बाजार हा जाफराबादीचा असतो. जाफराबादी म्हैस जी गुजरातची खूप मोठी फेमस जात आहे, जी दुधासाठी 1 नंबर अशी जात असते. याचीवाली मित्रांनो जाफराबादी म्हैस गुजरातची. तर संपूर्ण जाफराबादीमध्ये मोठा म्हैस बाजार आहे, सगळ्यात मोठा म्हैस बाजार आहे. तर तुम्हाला म्हैस बाजार दाखवणार आहे, कशी क्वालिटी येते, किमती वगैरे पण तुम्हाला जेवढे शक्य तेवढं पॉसिबल तेवढं तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स असतील ते सांगा, तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ पुढे पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत जाईल. नमस्कार। कितने पैसे आज 8 भैंसे थी। 8 पैसे। हाँ। अच्छा, जनी है क्या बनी? 3 जनी है, 5 गावन है। 3 जने 5 गाभन। हाँ, ये तीनों जनी भी हैं। अच्छा। देखो जिद्दी 80 की। ये 80 की दे दी। हाँ ये बिक के जा रही है 80 की, हाँ, वो जा रही है 10 को, एक 10 को, वो जा रही है 92 को, 92 को बिक के गई हो। बिक के गई तीनों भैंसे। सेवट रेट बिग बेच दी क्या? दे दी, औरंगाबाद बिकी, औरंगाबाद बाहर की भैंसे जो बिकना बाकी है। हाँ, अब इनका दूध निकाल लिया आपने? निकालना बाकी है। इसको निकलेगा 5-5 लीटर, 5-5। उसको 6.5-7 लीटर अच्छा, निकाला नहीं क्या? भी निकल गया बाकी है, बाकी है। बाकी? हाँ, उसको 6 लीटर। इसको 6-6। पैसे ये 92 में दिया 92। मित्रांनो, ही 92 दे बघा. संभाजीनगरला चालल्या त्या. औरंगाबाद जरी हाँ, संभाजीनगर। हो. और इकडे ये 10 को दिए, एक 10 को दिया. सब कितने बोले दूध इनकी? दूध ये 92 वाली क्या दूध देगी? ये 6 लीटर, 6-6, 7 लीटर, ये 7-7, ये 5 लीटर। ये 5-5. ठीक है, और दिखाओ क्या है. बाहर आया। तीन देख लो, बहुत है। हाँ ठीक है, इधर के दिखा दो कैसी क्वालिटी. तर मित्रांनो, म्हशी खूप असतात, व्यापारी खूप आहेत, पण सांगायला कंटाळा करत असतात. कंटाळा करत असतात. ये गावन अभी बिकना बाकी है। हाँ, इसकी 1,25,000 कीमत कर रहा है। 1,25,000 बोल रहे. अच्छा, हाँ. इसका? हाँ, इसके 1,30,000 कीमत कर रहा है। हाँ, ये 8 दिन में जनेगी। 8 दिन में जलेंगे. 1,30,000. हाँ, अच्छा. ये इसके कर रहे 85,000। 85,000. अच्छा, ये 8-10 दिन में जनने वाली है। ओके. ये जनी भी है। इसके 60,000 कीमत कुल। 60,000 की. मोबाइल नंबर बोलो. मोबाइल नंबर 72 490 72 490 730 730 54। 54. आपका दूसरा नाम? नंबर है
95-18-78 95-18-78 11-46 11-46. काय नाव? साहिल. साहिल. ठीक आहे मित्रांनो, म्हशी वगैरे बघून घ्या. हो, इकडे दुसरा दादा दिसत आहे. 6 दात आहे और 20 लीटर की बोली. 20 लीटर की बोली. कीमत 1,55,000. 1,55,000. मित्रांनो 6 दात आहे. अभी गाभी नहीं. दूसरा से भी आएगी अभी. गिर में ना. गिर में. अच्छा मित्रांनो, गिर मध्ये बघा. क्या बोले? 1.5 लाख बोले क्या? 1,55 बोला, 1.5 लाख में फाइनल दे देंगे. 1.5 लाख में फाइनल दे देंगे. दूध कितना निकालेंगे क्या लगता है? 20 लीटर निकालेगी. 10 निकालेंगे मतलब. मित्रांनो बघा, एवढी डिली बघा तुम्ही. खूप लागायची अजून. कितने पैसे सेट आप? अच्छा, ये जो बैठी है ये जाफर. जी जाफर है, दुनिया है. हाँ. जी जाफर है. अच्छा. जी जाफर है. हाँ, ये गिर में आती. ये गिर में आती. 1 महीने का टाइम है अभी. 1 महीने का टाइम. भैंस बहुत बढ़िया है. हाँ, और वो दूसरा है. ये भी गिर में. ये भी गिर में. बहुत बढ़िया चीज है ये भी. ये दूसरा है. ये दूसरे में ये. बोलो क्या बोलते सेट इसकी? इसकी 2 लाख रुपए कीमत. 22 लीटर के ऊपर है. 22 लीटर के ऑफर है. 2 लाख रुपये कीमत. अरे यार, बहुत लाड कर रही है तो. एक नंबर चीज मित्रांनो. वस्तू एक नंबर आहे. 2 लाख ऑफर आहे. पार्टी दुसऱ्या वेतामध्ये राहील. अच्छा, इसकी क्या बोल रहे सेट? इसकी 1,70,000. बरं, दूध कितना निकालेंगी? ये भी 20-22 लीटर निकालेगी. 20-22 निकालेगी. 1,70,000. 1,70,000. ओके, इधर सेट ये वाली इनका क्या बोल रहे जाफर का? उनका तो सब लोग कोई 1,40, कोई 45, उससे कम नहीं है. अच्छा अच्छा, 1,40 1,45 उससे कम नहीं है. अच्छा सेट, मोबाइल नंबर बोलो. 777 म्हणजे 777. हाँ, 00 00 33 738 738 738. ओके, तुमचं नाव? बल्लू ताहिर खान. बल्लू ताहिर खान. शाहिर खान. ओके, काय की खरेदी सेट आपली? ये उपलेटा. उपलेटा. पोरबंदर. पोरबंदर उपलेटा. चलो ठीक आहे मित्रांनो, मोबाईल नंबर दिलेला आहे. खूप कमी व्यापारी मित्रांनो मोबाईल नंबर देत असतात आणि क्वालिटी दाखवत असतात. तर ज्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे, क्वालिटी तुम्हाला दाखवली आहे, त्यांना 100% कॉल करा. त्यांच्याकडनं म्हशी वगैरे घ्यायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा. इकडे बघा, तुम्हाला बघायला भेटेल जोडा काढलेला आहे. क्वालिटी मित्रांनो जाफरमध्ये क्वालिटी आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा खाली, ही बघा वस्तू एक नंबर तिकडची पण. मित्रांनो बघा म्हशी बघा, तुम्हाला बघायला भेटतील म्हशी वगैरे. इकडे पूर्ण मंडपात म्हशी आहेत. इकडे हे जोडा वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो, हे एकदम जवानीचा ओरिजिनल जाफराबाजी काळा भोर माल तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा क्वालिटी ओरिजिनल जाफराची क्वालिटी. हे बघा भरपूर म्हशी मित्रांनो इथं. आता त्यांचं चालू सौदा वगैरे, एवढ्या मशीनच्या किमती वगैरे सांगायला परवडणार नाही. पण तरीही तुम्हाला सांगू इच्छितो, 1 लाखाच्या खाली एक पण म्हशी तुम्हाला भेटणार नाही इथं. पूर्ण दावणीमध्ये बघा तुम्ही. जास्त करून मित्रांनो तुम्हाला 3ऱ्या वेताच्या म्हशी तुम्हाला बघायला भेटतील. और रोशन मोहिते, तिकी व्यापारी. ठीक आहे, बघू शकता मित्रांनो म्हशी वगैरे. व्यापारी है व्यक्ति. कहाँ के व्यापारी है भाई साहब? टिकी कहाँ के आप? हे बघा इकडे पण म्हशी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो, फिराय म्हणे तरी एकदा नक्की या. बाजार बघण्या म्हणून नक्की या. बाजार ज्याला मशीनबद्दल आवड असेल त्याने एकदा नक्की बाजार बघावा. हे बघा क्वालिटी वगैरे तुम्हाला इकडे बघायला भेटेल. हा इकडे दुसरा हौद तुम्हाला बघायला भेटेल. अगोदर तुम्हाला एक हौद दाखवला, हा दुसरा हौद आहे. टोटल 4 हौद तुम्हाला इथं मशीनच्या सोयीसाठी, आंघोळीसाठी तुम्हाला बघायला भेटेल. आंघोळ साबणाने आंघोळ करून बघा सरसोचं तेल वगैरे लावलं जातं, राईस तेल बघू शकता तुम्ही. पाण्याची सोय खूप चांगली केलेली आहे इथं मशीनसाठी. इकडे सीझन वाईज वस्तू विकल्या जातात. बोर असेल, पपई असेल, जसं सीझन असेल तसं विकलं जातं. आता बघा चालू गाडीच्या म्हशी या, आता यांना धुवायसाठी आणलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मित्रांनो बाजार खूप मोठा आहे. 3 पट्ट्यामध्ये हा बाजार भरत असतो. 3 पट्ट्यात त्याला म्हटलं जातं मंडपाचा जो बाजार याला म्हटलं जातं मीना बाजार म्हटलं जातो. त्याच्यानंतर तिकडे शेडमध्ये जो बाजार आहे, इकडे सोमाप्पाची दावण वगैरे असते, त्याला जुना बाजार म्हटलं जातो.
आणि मधला जो पट्टा, जो शेतकऱ्यांचा पट्टा त्याला म्हटला तर पण तिथे शेतकरी फक्त नावाला शेतकरी आहेत, सगळे व्यापारी असतात तिकडे. पण लोकल व्यापाऱ्यांच्या तिथं तुम्हाला म्हशी वगैरे बघायला भेटेल. एक एक दोन दोन म्हशी आजूबाजूच्या खेड्यावरले जे व्यापारी असतील त्यांच्यावाल्या. तिकडे सगळं तुम्हाला गुजरातचे व्यापारी बघायला भेटेल आणि त्या जुन्या बाजारामध्ये तुम्हाला आग्राकडचे व्यापारी बघायला भेटतील. मित्रांनो, धुळे बाजाराचा विचार जर करायचा म्हटला तर हा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एक नंबर असा म्हैस बाजार आहे. आणि हा संपूर्ण माल मित्रांनो गुजरातमधून इथे येत असतो. गुजरात बघायच्या दृष्टीने जर गेलं तर जास्त मोठं राज्य नाही आहे, छोटं राज्य आहे. पण हा जो सगळा माल आहे हा तिकडे तुम्हाला ते मालधारी जे लोक म्हटलं जातं, मालधारी किंवा भरवाड या लोकांकडचा तुम्हाला हा संपूर्ण माल मित्रांनो बघायला भेटेल. एक जर विचार करायला गेले तर मित्रांनो दर आठवड्याला एवढा माल येत असतो, तुम्ही बघू शकतात. एवढा माल तिकडे मित्रांनो शोधणं, तिकडे बाजार वगैरे नाही भरत. तिकडे खेडोपाड्यावरनं सगळे दलाल लोक असतात, त्यांच्या मार्फत तुम्हाला माल खरेदी करावा लागतो. आणि जर इकडे तुम्ही धुळे मार्केटमध्ये जर पार्किंग पाहिली तर तुम्हाला जास्त गाड्या गुजरातचा बघायला भेटतील. गुजरातहून पूर्ण आयसरी येत असतात मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा जो माल आहे मित्रांनो जवळपास शनिवारच्या रात्रीपासून तर रविवार, सोमवार, मंगळवारच्या सकाळपर्यंत मित्रांनो माल हा मार्केटमध्ये व्यापारी पोहोचवत असतात मंगळवारचा बाजार भेटण्यासाठी. तर क्वालिटी वगैरे तुम्हाला ए पासून तर झेडपर्यंत तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल. हां, म्हशी वगैरे बघा तुम्ही, म्हणजे जशी म्हैस तुम्हाला पाहिजे असेल त्या किमतीची म्हैस तुम्हाला या बाजारात भेटेल. बाकी मित्रांनो, आपण व्यापाऱ्यांबद्दल ह्या गोष्टीचा, आता बरेच शेतकरी आहेत जे बाजारात फसलेले पण असतात आणि बरेच शेतकरी असे पण आहेत जे काही काही व्यापाऱ्यांचे नाव देखील काढत असतात. कारण की मित्रांनो काही काही व्यापाऱ्यांनी 5-5 लिटरची बोली केलेली असते, पण त्या म्हशी घरी जाऊन 6-6 पण देतात आणि काही काहींनी 7-7ची बोली केलेली असते आणि ते घरी येऊन मित्रांनो 4-4, 5-5 पण देत असतात. तर बाकी ते म्हशीवर असतं, तुमच्यावर असतं कशी म्हैस घेतलेली आहे, क्वालिटी कशी घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्या त्या गोष्टीचा अनुभव असणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मित्रांनो जर समजा तुम्ही शेळी घ्या, मेंढी घ्या, बकरी घ्या, काही पण घ्या, म्हणजे बैल गाय, तर तुम्हाला त्या गोष्टीची पारख असली पाहिजे. बरेच लोक बैल खरेदी करताना पण फसतात, बरेच लोक शेळी खरेदी करताना फसतात मित्रांनो. कारण की जनावर असतं, जनावर हे काचेचं भांड असतं. हिचं कधी क्लायमेट चेंज होईल, कधी हिचं वालं जे शरीर आहे ते कधी काय चेंजेस होऊ शकतात सांगता येत नाही. वातावरणावर पण डिपेंड असतं बऱ्याचदा. तर त्या गोष्टी होत असतात. तर खरेदी करताना क्वालिटी बघून खरेदी करा. तुम्हाला पारख नसेल तर कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला आणा तुमच्यासोबत ज्याला पारख असेल. आणि बाकी म्हैस बाजार एक नंबर बाजार आहे. किमती डोक्यात लक्षात ठेवायचं म्हटलं तर लाखच्या पुढे तुम्हाला किमती तर बघायला भेटेल. लाखपासून तर 2.5-3 लाखापर्यंत देखील मित्रांनो म्हशी तुम्हाला घ्यायला भेटतील. आणि अशा म्हशी कोणी घ्यावा ज्या 2.5-3 लाखाच्या म्हशी मित्रांनो, ज्याचा खूप मोठा गोठा आहे त्यांनी त्या म्हशी घ्यावा. बंदिस्तसाठी त्यांनी त्या म्हशी घ्यावा मित्रांनो. ते बघा, बाकीच्यांकडे जर समजा जंगलात फिरायला पाहिजे असेल तर अशी क्वालिटी घ्या मित्रांनो. त्या पारड्यात दुसऱ्या वेतामध्ये पारड्यात तुम्ही बघू शकता. या पारड्यात चरून म्हणजे जंगलात फिरून नाही काही 5 लिटर दूध बिंदास काढतील मित्रांनो. एका टायमाला 5 लिटर है ना, 5 लिटर, 5.5 लिटर, 4 लिटर जसं तुम्ही खाऊ घालशाल तसं जंगलात फिरून काढणाऱ्या म्हशी. छोटं मापी कमी खायला लागेल, फिरून पण तिचं पोट भरेल अशा म्हशी तुम्हाला या बघायला भेटतील. बघा, बाकी जर त्यांना जर मोठ्या कोटाच्या म्हशी घ्यायच्या असतील तर मग त्यांनी बंदिस्त करावा. हे बघा, ज्याच्याकडे चाराची व्यवस्थित सोय असेल, सगळ्या गोष्टी असतील, मॅन पॉवर असेल त्याच्यासाठी. हो बुरा सेठ, नमस्कार. का हो आज दावन पे नहीं हो तुम? कितने पैसे आज? 2 गाड़ी 18 या 20? 16 पैसा आहे मित्रांनो. 16 म्हशी एका गाडीत 8 आणले आहेत. ठीक, हा नरवायनर. तर मशीनची क्वालिटी या असं आहे क्या? अच्छा मित्रांनो, इथून म्हशी तुम्ही बघू शकता. आता नंबर टाकू का? हां काय मशीनचा व्यापार आहे का? चालेल, येऊन जाईल ना, सेव्ह करून घ्या. मोबाईल बंद केला मी, आकाश जातो ना, तुमचा डाटा चालू करा तुम्हाला समजा. तर मित्रांनो, भुराबाईशी दावणी ये बघा. हो ये भाई ना यूट्यूब में लियो. कहाँ के भाई हो? बुरा भाई ने वैसे. तुम कहाँ के हो? उपलेटा. अच्छा मित्रांनो, उपलेटाचा आहे
हो उधर कैसा है मार्केट? इधर अच्छा है मार्केट, उधर गरम है ठंडा है? गरम है गरम। गरम आहे. अच्छा मित्रांनो ठीक आहे गरम आहे तिकडे. बुरा सेट क्या दाम के वैसे अपने पास अभी? 125, 90, 90 से आगे है क्या 90 से अंदर? 125 तक. 90 से 125. मित्रांनो 90,000पासून ते 125 पर्यंत तुम्हाला इथं म्हशी घ्यायला भेटतील. त्यांच्याकडे खूप भारी किमतीमध्ये म्हशी तुम्हाला घ्यायला भेटतील. बाकी क्वालिटी वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडू शकतात. हे बघा तिथपर्यंत म्हशी तुमच्या लक्षात येईल. हे बघा क्वालिटी वगैरे. बुराबो नेहमीच आपल्याला मित्रांनो म्हशी दाखवत असतात आणि मोबाईल नंबर पण देत असतात. म्हणून यांच्याकडे तुम्ही घेणं पसंत करा. थोडंसं या घ्या. तुम्हाला पटलं तर पण एकदा नक्की म्हणजे भेट देऊन चला. जो कोणी आपलं चॅनल पाहता ना त्यांनीच सांगा की आम्ही चॅनलवर तुमचा नंबर पाहिला, आम्ही तुमच्याकडे आलो. पहिले अगोदर व्हिजिट करा. मोबाईल नंबर बोलो. 99 796 21 9 26. मित्रांनो यांचा मोबाईल हा हो गया ना? हाँ हो गया ना. तुम्हारा बोल दो. 81, हाँ 40. 81 40 नाही. ठीक आहे. तर मित्रांनो बुराबोचा नंबर जर तुम्हाला समजला नसेल तर मला फोन करजा. मी तुम्हाला नंबर देऊन देईन. नाही तर धावणीवर या डायरेक्ट. धावणी तर बुराबोची धावणी मीना बाजारमध्ये मंडपच्या बाजारामध्ये जो इथं समोर आहे तुम्हाला हाय बघायला भेटेल. हायच्या एक्झॅक्ट इकडे समोर बुराबोची धावणी. इथं या तुम्ही बिंदास. आओ के अंदर उधर मागून म्हशी दाखवतो. मित्रांनो म्हशी पण मारता बरं सुंदर. हे बघा क्वालिटी बघा मागून. हे बघा म्हशी. हे बघा मशीनची क्वालिटी मित्रांनो. सब जनी नाही? सब जनी ना? ये 2 गाभण है. 2 गाभण है. अच्छा काही पे ले जाऊ. आम हे बघा मित्रांनो पार्टी दुसऱ्या वेतामध्ये राहील. बँक खोलो का आपली. हे बघा क्वालिटी वगैरे. इकडे बघा म्हशी सोडून देखील ते दाखवत असतात. हे बघा तर येणं पसंत करा त्यांच्याकडे. कधीही कधीही मार्केटमध्ये आले तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. सांगा की आम्ही यूट्यूब मार्फत आलेलो आहेत म्हणजे अजून नेक्स्ट टाइम मित्रांनो आपल्याला चांगला व्हिडिओ ते काढू देतील. हे गाभण आहे मित्रांनो. ही गाभण आहे बघा. जन जाएंगे आजकल में कितना दिन लेंगे जनने में? अभी 1 हफ्ता लगेंगे. 1 हफ्ता लेगी. हाँ अच्छा और लगेगी फिर? हाँ हाँ और लगेगी. अच्छा ये क्या कीमत की वैसे? 140. 140 के भाव की. वो उधर की 31 का भाव. 31 का भाव हुआ. 140 की. क्या बात है. मित्रांनो सांगायचं किमती समोर या. समोर आल्यावर 100% कमी होईल. दलाल राहू द्या तुमच्या फेवरचा. कारण की मित्रांनो मशीनचा सौदा हा दलाला मार्फत होत असतो. दलाल मग रावण्या करून दाढी धरून मग सौदा करत असतात. तर मित्रांनो किमतीचं तुम्ही बऱ्याचदा सांगता किंमत सांगा पण यांची गंमत बैलांसारखी नाहीये की द्यायचं हे आणि सांगायचं हे. तेच त्यांनी कितीही किंमत सांगितली पण सौद्यावरती मित्रांनो किमतीमध्ये खूप मोठा फरक पडत असतो. इथं फक्त दलाल व्यवस्थित असला पाहिजे. जास्त घाई नाही करायची घेताना आणि जास्त करून म्हशी घेताना अशाच म्हशी घ्या त्या दुसऱ्या वेतामध्ये राहतील. आता ही बघा मित्रांनो ही ओरिजिनल क्वालिटी बघा कशी क्वालिटी बघा. 1 नंबर गिर आहे. बघा म्हशीची क्वालिटी. तर मित्रांनो आता हा शेवटचा महिना धरून चाला तुम्ही जानेवारी आणि लास्ट फेब्रुवारी जो तुम्हाला म्हशी जास्त बघायला भेटतील. नंतर मार्च एप्रिल मे पर्यंत मित्रांनो म्हैस बाजार हा स्लॅक असतो. मार्केट मंदीचा असतो. म्हणून जर कोणा आता बाजार बघायचा असेल इथून पुढे बाजार मित्रांनो मंदीचे चालतील. म्हणून लवकरात लवकर खरेदी करा किंवा बाजार बघायचे असेल बाजार वगैरे बघा सगळे वगैरे. कारण की पुढे मित्रांनो आता पुढे माल कमी होत जाईल. बाजार पुढे मंदीचे चालतील.
मान के क्वालिटी हे बघा क्वालिटी बघा. क्या बोलता हो छोटू क्या बोलता छोटू? हाँ बोलो भाई. क्या दूध है इसमें? दूध कितना है अभी? मैं 14 लीटर दूध 14 लीटर दूध है दोनों टाइम का. बोलो क्या किंमत बोल रहे हो? इसका 1,70,000. 1,70,000. मित्रांनो 1,70,000 किंमत सांगताय. 14 लीटर दूध आहे. कितने पैसे थे आज? 7 पैसे. ये भी क्या? वो बड़ी गिर वो बड़ी उसका क्या बोल रहे बड़ी का? 3 लाख रुपए. 3 लाख रुपए. अच्छा ये इधर की उसका 2.5 लाख रुपए. 2.5 लाख रुपये. मित्रांनो 3 लाख 2.5 लाख किंमत वाल्या म्हशी तुम्हाला दाखवतो मी. गीर आहे. गीरमध्ये बघा केवढं माप असतं गीरमध्ये. मित्रांनो म्हशीला खायला पण तसंच लागतं. एवढं मोठं माप म्हटल्यावर हो. ऐसा आज इसको बोलते थे नाम लगा लो मार्केट में, अगर ऐसा वस्तु निकल जाए इसकी खोपड़ी है. हे बघा मित्रांनो गीर बघा क्वालिटी वस्तू आहे मित्रांनो. बघा ज्यानी के गाभण आहे का? मित्रांनो गाभण आहे का जनलेली तेच समजा मार्ग नसणार. एवढी कास वगैरेची लागलेली आहे बघा तुम्ही. आणि माप मोठ असल्या कारणाने ओके. ये बघा 2.5 लाख बोल रहे क्या इसकी? कितना दूध निकालेगी? 20 लीटर कम निकालेगी. दोनों टाइम का 20 लीटर. दोनों टाइम का 20 लीटर. एक टाइम का 10 लीटर. एक टाइम का 10. अढ़ाई का. हे बघा मित्रांनो मित्रांनो हे पण बघा. बोलते वस्तु है दूसरा वस्तु. हे बघा केवढं मोठं माप आहे. हाँ इनकी जात देखो जात. इनकी जात देखो जात. हे बघा माप आहे मित्रांनो. तबेल्याचं कामाचं माप आहे सगळं. गोठ्याचं कामाचं आहे. दीवाना कर देंगे दीवाना. जो लेगा वही लेगा. जिगर वाला लेता है जिगर वाला. 3 लाख की देगी इसमें. बड़ी है ये बड़ी गुजरात की. बोलो मोबाईल नंबर बोलो छोटू. 90 21 21 90 21 21 80 20. 80 20. छोटू हाँ